मुख्य काय आहे की भारतीय कम्युनिस्ट जे आहेत ते रशिया किंवा चीन यांच्याकडे बघून काम करणारे लोक आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय कम्युनिस्टांनी भारताचा कम्युनिझम कधीच विकसित केला नाही. म्हणजे जसं चीनमध्ये माओनी चीनचा वेगळा कम्युनिझम विकसित केला, त्यांनी रशिया किंवा इतर कम्युनिझमवरती तो अवलंबून राहिला नाही. तर त्याच्या देशाला आवश्यक असा कम्युनिझम त्यांनी निर्माण केला. तो योग्य होता की नाही हा एक वेगळा भाग झाला, पण त्यांनी एक वेगळा मार्ग चोखाळला जो त्याच्या देशाशी संबंधित होता. भारतीय कम्युनिस्टांनी मात्र तसं केलं नाही, ते करू शकले नाहीत. ते एकतर रशियाच्या तोंडाकडे बघत बसले किंवा चीनच्या तोंडाकडे बघत बसले. तर आता हा जो नक्षलवाद आहे हा माओवाद असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांच्यावर चीनच्या कम्युनिझमचा जास्ती प्रभाव होता रशियाच्या कम्युनिझमपेक्षा. आणि त्याच्या नंतर कम्युनिस्टांमध्ये आपण बघतो की CPM आणि CPI असे दोन पक्ष निर्माण झाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट. तर त्यातला CPM हा पक्ष जास्ती चीनकडे झुकणारा होता आणि CPI हा पक्ष जास्ती रशियाकडे झुकणारा होता. पण CPM ची कार्यपद्धती आणि विचार हे सुद्धा पुरेसे प्रखर किंवा पुरेसे टोकाचे नाहीत असं ज्यांना वाटलं त्यांनी नक्षलवादाकडे ते वळले असं आपण म्हणू शकतो. की CPM हा पक्ष सुद्धा थोडासा प्रस्थापित व्यवस्थेकडे झुकत चालला आहे.